ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने 31 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आले। खरं तर कामगारांच्या न्याय हक्काकरिता नेहमीच श्रमिक जनता संघ यामध्ये सक्रिय असलेलं पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने कामगारांच्या प्रलंबित मागण्या लक्षात घेता समान काम समान वेतन या अनुषंगाने श्रमिक जनता संघाने या ठिकाणी हे आंदोलनाची हाक दिली होती। समान काम समान वेतन लागू करावे, वयोमानानुसार सेवा समाप्त किंवा मृत झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदानची रक्कम तात्काळ अदा करावी, शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे व सणांच्या सुट्ट्यांमुळे पगार कपात होत आहे, त्यामुळे किमान दरमहा 26 दिवसांचे काम वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारासाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, कंत्राटी सफाई कामगारांची लाड पागे कमिटीच्या शिफारशीने तातडीने लागू कराव्यात। या आंदोलनामध्ये श्रमिक जनता संघाने एकजुटीत हक्क मिळावा, एकतेतून बदल घडावा अशी साथ दिली आहे। तसेच आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, चला एकत्र येऊया, हक्क मिळवूया असं आवाहन देखील केलं आहे। एकजूट आमची विजय आमचा या घोषणेसह हजारो कंत्राटी कामगार आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने जगदीश खेरालिया आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। सर्व कंत्राटी कामगारांना वैद्यकीय उपचार सुविधा लागू झालीच पाहिजे। आयुक्तांनी केलेले वादे पूर्ण करावे। नगरपालिकेचे कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांचे या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी। त्याच्यामध्ये समान कामाला समान वेतन द्या, ग्रॅच्युटी ज्या कामगारांना वयोमानानुसार कमी केलं जातं किंवा ते मयत झालेत त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम द्या। 21,000 वेतन झाले म्हणून ESIC बंद केली आहे, तर आमचं म्हणणं आहे पर्यायी वैद्यकीय उपचार सुविधा लागू करा। आणि ज्या कामगारांसाठी सरकारने 1972 साली लाड पागे समिती नेमली होती, त्या समितीच्या शिफारसी कायम कामगारांना तुम्ही लागू करता, पण कंत्राटी कामगार सुद्धा तेच काम करतायत, सफाई कामगार घाणीचे, तर त्यांना सुद्धा लाडपागे समितीची शिफारसी लागू करा। शिक्षण विभागामध्ये जे कामगार काम करतात शाळा साफसफाईच्या, त्या कामगारांना सुट्ट्या पडल्या की त्यांना पगार दिला जात नाही, काम दिलं जात नाही, पण इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण भरून दिलं जातं। आमची मागणी आम्हाला काम द्या आणि पगार द्या, आम्ही फुकट मागत नाही। आयुक्तांनी ह्या सगळ्या मागण्या 12 मे 2026 रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गटनेते सर्वांच्या समक्ष जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। आमची मागणी आहे जो वादा किया है वो पूरा करो, जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करा। अजूनपर्यंत अधिकारी इतके मगरमच्छ झालेले आहेत की 12 मे 2026 ची जी मिनिट्स आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नाही। म्हणजे येरे माझ्या मागल्या, आम्ही सारखा मागण्या करतो हे मान्य करतात आणि ती वादे पूर्ण करत नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला जमा झालेले आहोत आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। जर चूक करत असतील तर जे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत।